नमस्कार, मी शीला पाटील. शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहे गन पावडर म्हणजेच पोडी पावडर. घरातील साहित्य वापरूनच ही पोडी पावडर तयार केली जाते. एकदा करून ठेवलं की महिना 2 महिने त्याचा वापर करू शकतो. चवीला एकदम छान लागते. इडली, उत्तापा, डोसा यासोबत ही चटणी वापरली जाते. भातासोबत सुद्धा ही चटणी छान लागते. तूप आणि ही चटणी वापरलं तर इडली सोबत आपल्याला सांबर किंवा चटणी करायची गरज सुद्धा लागत नाही. पोडी पावडर करण्यासाठी आपण अगदी घरातलं साहित्य वापरून करू शकतो. त्यासाठी इथं आपल्याला सगळं सामान भाजण्यासाठी थोडंसं तेल लागेल. त्यानंतर 1 वाटी उडीद डाळ, 1 वाटी हरभरा डाळ, 2 टेबलस्पून तूर डाळ, 3 टेबलस्पून तीळ, आता टीस्पून 3 टीस्पून मीठ, 1 टीस्पून धने, 1 टीस्पून जिरे, 1.5 टीस्पून हिंगपूड, 2 ते 3 बुटुक चिंच, कढीपत्ता, ताजा कढीपत्ता लागणार आहे. थोडंसं प्रमाण जास्तच घ्यायचं. आणि मिरच्या आपल्या आवडीनुसार घ्यायचंय. यामध्ये मुलांसाठी वापरायचं असेल तर प्रमाण कमी वापरायचं. मी इथं 10 बॅडगी मिरच्या घेतलेल्या आहेत. या बॅडगी मिरच्यामुळे कलरही आणि चवही छान येतं. जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर यामध्ये तिखट मिरच्या पण तुम्ही ऍड करू शकता. आणि जर मुलांसाठी जर पोडी पावडर करायचं असेल तर यामध्ये तुम्ही थोडंसं गुळाचा सुद्धा वापर करू शकता. चला तर आपण कसं करायचं ते पाहूया. आता भाजणी करण्यासाठी गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवायची. त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं. तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं. तेल थोडंसं गरम झाल्यावर त्यामध्ये उडीद डाळ घालायचं. अगदी मंद आचेवरती सलग घालून हे भाजून घ्यायचंय. हे बघा, 3 ते 4 मिनिटं मंद आचेवरती हे भाजल्यानंतर खमंग सुवास येऊ लागलाय आणि डाळीचा रंग थोडासा बदललाय. ह्या स्टेजला गॅस बंद करायचं आणि हे थंड करण्यासाठी एका ताटलीत काढून घ्यायचं. आता परत कढई गॅसवरती गरम करायला ठेवायची. थोडंसं परत गरम होऊ द्यायचं आणि अगदी थोडंसं तेल घालायचं. आणि त्यामध्ये आता आपण हे हरभरा डाळ घालायचं. अगदी मंद आचेवरतीच ह्याची भाजणी व्हायला पाहिजे, म्हणजेच ही चटणी छान लागते. तूर डाळ ही आता छान भाजलं गेलंय. त्यामध्येच आता आपण तीळ घालायचं. धने आणि जिरे एकदम मंद आचेवरती हे छानसं आता भाजून घ्यायचं. भाजणी आता छान झाली आहे. खमंग सुवास येऊ लागलाय. ह्या स्टेजला थंड करण्यासाठी काढून घ्यायचं. आता गॅसवरती परत कढई गरम करायला ठेवायची. कढई छानसं गरम झाल्यावरती त्यामध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं. तेल थोडंसं गरम झाल्यावर त्यावरती या सुकलेल्या मिरच्या गरम करण्यासाठी घालायचं. सलग घालून छानसं भाजून घ्यायचं. मिरच्या थोड्याशा गरम झाल्यावर त्यावरती कढीपत्ता घालायचा. मिरच्या आणि कढीपत्ता भाजत असतानाच त्यामध्ये पण थोडंसं चिंच टाकायचं. अगदी थोडंसं चिंचेवरती तेल घालायचं, म्हणजे छान भाजलं जाते. आणि हे छानसं भाजून घ्यायचंय. सगळं कुरकुरीत होईपर्यंत हे भाजायचं. पत्ता, चिंच, मिरच्या छान भाजल्या गेल्या. आता या स्टेजला गॅस बंद करायचा आणि हे थंड करण्यासाठी डाळीवरती काढून घ्यायचं. मिश्रण एका ताटलीत काढून घेतलंय. आता हे मिश्रण अजून थोडंसं गरम आहे. त्यामध्येच हे हिंगपूड घालायचं. आणि पूर्ण मिश्रण आता हे थंड होऊ द्यायचंय. थंड झालेलं मिश्रण
आता आपण मिक्सरमध्ये घालून बारीक पावडर करायची. त्यासाठी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलंय. त्यामध्येच आता आपण हे 3 चमचे मीठ घातलंय आणि याची बारीक पावडर करून घ्यायचं. हे बघा मिक्सरला लावल्यानंतर मस्त असं हे पावडर तयार झालेलं आहे. ही पोडी पावडर एकदा मिक्सरला दळून घेतल्यानंतर अशा चाळणीने चाळून घ्यायचं. म्हणजे थोडंसं जाडसर काही राहिलं असेल तर ते परत आपण मिक्सरला लावून घेऊ शकतो. जर लहान मुलांना इडली सोबत खाण्यासाठी जर करणार असाल तर या पोडी पावडरमध्ये थोडंसं गूळ घालायचं, परत मिक्सरला फिरवून घ्यायचं. म्हणजे आंबट गोड तिखट चवीचं पोडी पावडर तयार होतं. इडली आंबोळी यासोबत ही मुलं आवडीनं खातात. जेव्हा आपल्याकडे सांबर किंवा चटणी नसेल तेव्हा आपण इडली या पोडी चटणीमध्ये तूप घालून खाऊ शकतो. चवीला एकदम मस्त लागते. ही बघा मस्त अशी आपली पोडी पावडर तयार झालेली आहे. आपण इडली सांबर भात यासोबतही खाऊ शकतो. चवीला खूप छान लागते आणि करायलाही खूप सोपे. एकदा करून ठेवलं तर आपण 1-2 महिने याचा वापर करू शकतो. तुम्ही करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपी सोबत.